हॉटेलमध्ये तोडफोड करून दहशत माजवत खंडणी मागण्याचे प्रकार समोर येत आहेत। तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिल्या। जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक अधीक्षक घुगे यांच्या उपस्थितीत झाली आहे। या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, प्रभारी अधिकारी उपस्थित होते। यावेळी गत महिन्यात उघड गुन्हे, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, मयत चौकशी अर्जाबाबत माहिती घेऊन गुन्ह्यांची निर्गती करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। शहरात हॉटेलमध्ये धारदार हत्यारे नाचवत तोडफोड केली जाते। हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार समोर आलेत। याबाबत हॉटेल व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने निवेदन दिलं होतं। हॉटेल चालकांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी। हॉटेल चालकांनी तातडीने डायल 112 अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन घुगे यांनी केलंय। बैठकीत मागील काळात झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांचा आढावा घेऊन आगामी काळातील सण उत्सव हे शांततेत पार पाडण्यासाठी दक्ष राहण्याची सूचना घुगे यांनी केली आहे। गुन्ह्याची उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही सत्कार झालाय। या बैठकीला उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, प्रणिल गिल्डा, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते।